संख्याज्ञान. संख्याज्ञान सर्वात अगोदर आपण बघू सम संख्येची व्याख्या. सम संख्येची व्याख्या काय? संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला सम संख्या असे म्हणतात. झालं ही सम संख्येची व्याख्या. सम संख्येची व्याख्या झाल्यानंतर आता बघू सम संख्येचं उदाहरण. सम संख्येचं उदाहरण कसं राहते ते पाहू आपण आता. उदाहरण सम संख्येचं उदाहरण नंबर 1. 3, 5, 8, 7, 2 हे त्याला सम संख्येचं उदाहरण. कारण की कसं झालं होतं सम संख्येचं उदाहरण संख्येच्या शेवटी 2 आले आणि सम संख्येच्या व्याख्येमध्ये थांबले संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असायला पाहिजे. हे जर अंक असतील तर ती संख्या सम संख्या झाली अशी म्हणतात. ही झाली सम संख्या. दुसरं उदाहरण बघू. 2 नंबर उदाहरण 5, 8, 4, 6, 3, 0 हे पण झालं सम संख्या झालं. कारण की संख्येच्या शेवटी 0 आले. हे झाली सम संख्या. आता विषम संख्या नावाला आहे विषम संख्या. विषम संख्या कशाला म्हणतात? विषम संख्येची व्याख्या काय? विषम संख्याचं उदाहरण ते बघू आता. विषम संख्या. विषम संख्येची व्याख्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. ही झाली विषम संख्येची व्याख्या. विषम संख्येची व्याख्या झाल्यानंतर आता विषम संख्येचे उदाहरण. विषम संख्येचं उदाहरण कसं असतं? उदाहरण नंबर 1 विषम संख्येचं 1, 7, 9, 3, 0, 0, 1 हे झालं विषम संख्येचं उदाहरण. कसं करावं विषम संख्येचं उदाहरण? संख्येच्या शेवटी काय? 1 आहे. सम संख्येच्या विषम संख्येच्या व्याख्येमध्ये काय म्हणलं? संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 असायला पाहिजे. तर ती कोणती संख्या होती? विषम संख्या. उदाहरण नंबर 2 4, 8, 2, 5, 3, 9 हे सुद्धा विषम संख्येचं उदाहरण दिलं. विषम संख्येचं उदाहरण बघताना बघायचं संख्येचे लास्टच्या संख्येच्या शेवटच्या संख्येच्या इकडे कोणती का संख्या आहे त्याचं घेणं नाही. फक्त कोणते बघतात? शेवटची संख्या बघायची. शेवटची संख्या जर ह्यापैकी कोणती जर 1 असेल तर ती संख्या कोणती होती? विषम संख्या. अजून सम संख्यामध्ये संख्येच्या इकडे कोणती का संख्या असणार पाहिजे. असू द्या कोणती बी संख्या असू द्या संख्येच्या शेवटी कोणता अंक पाहिजे? एवढ्यापैकी 0, 2, 4, 6, 8 ह्यापैकी जर कोणती तरी एक संख्या असेल तर ती संख्या विषम संख्या होती. हे झाली सम संख्या अजून विषम संख्या. आता बघू आपण नैसर्गिक संख्या अजून पूर्ण संख्या कशाला म्हणतात ते बघू. नैसर्गिक संख्या आणि मोज संख्या. ह्याच्या अगोदर आपण पाहू सम संख्या आणि विषम संख्या. तर नैसर्गिक संख्याला कशाला म्हणतात ते पाहू आपण. नैसर्गिक संख्या कुठं चालू आहेत? नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5, 6 कुठपर्यंत? अनंतपर्यंत. 1 पासून अनंतपर्यंत पूर्ण कोणती संख्या आहे? नैसर्गिक संख्या. 1 पासून पुढे कोणती बी संख्या घ्या ती कोणती संख्या येते? नैसर्गिक संख्या येते. आणि एक लक्षात ठेवा नैसर्गिक संख्येला मोज संख्या असे सुद्धा म्हणतात. तर नैसर्गिक संख्येला मोज संख्या सुद्धा असे म्हणतात. 1 नंबरवर सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. 2 नंबर नैसर्गिक संख्येबद्दल. नैसर्गिक संख्या या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या अनंत आहे. हे झालं नैसर्गिक संख्याबद्दल. नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होती पुढे कुठपर्यंत जाते? अनंतपर्यंत जाते. आणि नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि नैसर्गिक संख्या या अनंत संख्या आहे. तर हे झालं नैसर्गिक संख्याबद्दल. नैसर्गिक संख्याबद्दल झाल्यानंतर आता दुसरं पाहू आपण पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हणतात? पूर्ण संख्या कुठं चालू होतात तर बघू आपण. पूर्ण संख्या कुठून चालू होते? 0 पासून.
0, 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंत अनंतपर्यंत झालं. अनंतपर्यंत सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0. एक नंबर म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. जरा 2 नंबर पूर्ण संख्या या अनंत आहे. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या म्हणजे दोन्ही संख्या एकच आहे. त्याच्यामध्ये फक्त फरक काय आहे? नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात आणि पूर्ण संख्या ह्या 0 पासून चालू होतात, म्हणजे 0 पासून चालू होतात. नैसर्गिक संख्येला मोज संख्या असं म्हणतात. झालं. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये फरक काहीच नाही, फक्त आहे पूर्ण संख्या 0 पासून चालू होती, नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होती. बारीक पूर्ण नैसर्गिक म्हणजे पूर्ण संख्या दोन्ही एकच संख्या आहे. झालं. संख्याज्ञानामध्ये म्हटलं सम संख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. ह्याच्या पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला.